आज सकाळपासून राज्यभर चांगला पाऊस, विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही मुसळधार। नगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बाजार समित्या बंद, शेतीमाल विकला जात नसल्याने शेतकरी हवालदिल। एपीएमसी नियंत्रणमुक्त कायदा लागू झाल्याने व्यवहार करायचा तरी कोणाशी, शेतकऱ्यांसमोर प्रश्न, तर स्पष्ट निर्देश नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती ही संभ्रमात। रोग कमी येण्यासाठी फवारलेल्या औषधाने 30 एकरातले झेंडूची रोपं करपली, औषध विक्रेत्याने हात झटकले तर कृषी विभागाचं तक्रारीकडे दुर्लक्ष। पंकजा मुंडेंच्या माहेरातच सोयी सुविधांची वानवा, गोपीनाथ मुंडेंचं मूळ गाव नाथरा विकासापासून वंचित। आणि आजचा दिवस रिंगणांचा, तुकोबारायांचं अकलूजला तिसरं गोल रिंगण, तर सदाशिवनगरमध्ये पार पडलं ज्ञानोबांचं रिंगण। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला बातमी पाहणार आहोत पावसाची। आज दिवसभर जवळपास संपूर्ण राज्यामध्ये चांगला पाऊस पडतोय। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण सगळीकडे चांगला पाऊस पडतोय। पण नाशिकमध्ये मात्र धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। कमी वेळात एवढा पाऊस झालाय की गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। 2 दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर महाप्रलय येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। नाशिकमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। 2 दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर महाप्रलयाची शक्यता नाकारता येत नाही। नाशिकमधला दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेलाय। गोदावरीने धोक्याची पातळी उलटली की हा मारुती पाण्याखाली जातो। 8 वर्षांपूर्वीही हा मारुती पाण्याखाली गेला होता, तेव्हा नाशकात पूर आला होता। नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसानं दमदार हजेरी लावले। कोणतीही उसंत न घेता पाऊस अखंड पडतोय। गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता। 23 धरणाच्या 12 धरणात धरणसाठा पाण्याचा 0% होता। पण ज्या प्रकारे हा पावसाने पुनरागमन केलंय, हे पुनरागमन चिंतेचा विषय नक्कीच म्हणता येईल। आपण आता नाशिकच्या गोदावरी नदीच्या या प्रमुख पात्रात आणि या पात्रात दिसणारं चित्र तुम्हाला मी दाखवतोय। या पात्रात असलेली सगळीच मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे। गांधी तलाव सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामकुंड पाण्याखाली गेल्यानंतर दुतोंड्या मारुती जो त्याच्या बाजूला आहे, त्या दुतोंड्या मारुतीला पाण्याला म्हणजे त्याच्या पायाला स्पर्श आला पाण्याचा की पाऊस येणार आणि पाऊस व्यवस्थित आहे असं मानलं जायचं। पण आता या मारुतीची पूर्ण मूर्तीच पाण्याखाली डुबली आहे। 2008 साली अशीच परिस्थिती झाली होती आणि त्यावेळेस महाप्रलय आला होता। आणि याचमुळे या 2016ला सुद्धा 2008ची पुनरावृत्ती होते की काय अशाच प्रकारचं चित्र दिसतंय। कोणतेही धरण जरी पूर्ण भरले नसले तरी नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्याच 23 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी पाऊस केव्हा येणार, पेरण्या खोळंबल्या होत्या अशा परिस्थितीत शेतकरी होता। पण ज्या ताकदीने या पावसानं पुनरागमन केलेलं आहे, ज्या ताकदीनं या पावसानं हजेरी लावली आहे आणि याचमुळे पुन्हा एकदा ओला दुष्काळ येणार का असेच संकेत दिले जात आहे। बऱ्याच ठिकाणी पडझड सुरू झाली आहे। काही ठिकाणी उंच सकल भागातनं पाणी नदीकडे प्रवाहित वेगाने येत आहे। आपण हे बघतोय की हे जे पाणी आहे, हे पाणी कोणतेही पाणी हे धरणात सोडलेलं नाहीये, तर हे पावसाचं पाणी आहे, नैसर्गिक पाणी आहे। वेगवेगळे नदी नाले जे आहे वेगवेगळ्या गावात शहरातनं वाहतात त्यातनं आलेलं पाणी आहे। वाघाडी नाला म्हणून जी नदी ओळखत होती नाशिकमध्ये, त्या वाघाडी नदीला सुद्धा दुथडीवरून पाणी वाहत आहे। ज्या प्रकारे या पावसाने पकडलेला जोर आपण बघतोय, ज्या प्रकारे शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाची आता भीती वाटते, त्याच प्रकारे नाशिकमध्ये ओला दुष्काळ पडणार का आणि नाशिकमध्ये केदारनाथ येणार का अशाच प्रकारचे महाप्रलयाचे संकेत तर नाही ना, हाच प्रश्न उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्करचा प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक। कोल्हापूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। शनिवारी रात्री शहरासह जिल्ह्यात पावसाला झोडपून काढलेला आहे। जिल्ह्यातील अनेक नद्यांचं पाणी पात्राबाहेर आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 24 तासांमध्ये सरासरी 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 190 मिलीमीटर पाऊस झालाय। तर पंचगंगा, भोगावती, घटप्रभा, वारणा नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलंय। अतिवृष्टीमुळे 7 बंधारे पाण्याखाली गेलेत। राजाराम आणि तेरवाड हे बंधारेही पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली आहे। दरम्यान पावसाचा जोर कायम राहिला तर कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे।
जुन्नर परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। ओतूर इथं ओठी नाली जे आहेत ते ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय की जोरदार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। कोकणात सुद्धा जोरदार पाऊस आहे। राजापूर शहरामध्ये पाणी भरले, अर्जुना नदीला पूर आला आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राजापूर असेल किंवा लांजा या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात या वर्षीचा सगळ्यात चांगला पाऊस झालाय। जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे। 2 दिवस संततधार सुरू असून 34 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। या पावसानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळालाय। विहिरी आणि बोरवेलच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। या पावसानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे, तर पाण्यासाठीची होणारी पायपीट सुद्धा थांबणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये परवा सुरू झालेली पावसाची संततधार अजूनही सुरू आहे। गडचिरोलीच्या दक्षिण भागातल्या 4 तालुक्यातल्या 250 गावांचा कालपासून तुटलेला संपर्क अजूनही सुरूच आहे। त्याचबरोबर भामरागडमध्ये पूरपरिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे। पर्लगोटा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते। त्याचबरोबर संपूर्ण भामरागड तालुक्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। अनेक गावांना बेटाचं स्वरूप प्राप्त झालंय। भामरागडचा वीज पुरवठा सलग 3ऱ्या दिवशीही बंद आहे। मोबाईल सेवा सुद्धा पूर्णपणे ठप्प झाली आहे। दरम्यान एटापल्ली तालुक्यातल्या बांडे नदीला आलेल्या पुरामुळे 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलाय। यात 4 जण वाहून गेलेत, ज्यामध्ये 3 जणांचे मृतदेह सापडले। चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोठारी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार वाहून गेले। या कारमधील 4 जण बेपत्ता झालेत। या चौघांचा शोध सुरू आहे। कोठारी ते एनबोडी गावादरम्यानच्या किन्ही पुलावर ही घटना घडली आहे। बेपत्ता 4 जणांपैकी 3 जण शिक्षक असल्याचं सांगण्यात येत आहे। बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे। अहमदनगरला भंडारदरा धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। पावसामुळे मुळा नदीला पूर आल्यानं पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा संपर्क तुटलाय। पारनेरच्या मांडवे पुलावरून पाणी वाहू लागल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आणि त्याचबरोबर संपर्क सुद्धा तुटलाय। पूल पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। संगमनेरचे मांडवे बुद्रुक आणि पारनेरच्या मांडवे खुर्दला जोडणारा हा पूल आहे। मुळा नदी अकोले, जुन्नर, पारनेर, संगमनेर आणि राहुरी तालुक्यातून वाहते। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर आपत्कालीन पथक आणि प्रशासन घटनास्थळी असून पूरपरिस्थिती असली तरी नियंत्रणात आहे। पावसाच्या बातम्यानंतर वळूया पुढच्या बातम्यांकडे। कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दलाल हद्दपार झाल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये थेट व्यवहार होणार आहेत। शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे, पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतंय। शेतकरी स्वतःच विक्रेत्याला आपले धान्य विकणार असल्यानं पैसे मिळण्याची हमी कोण देणार असा प्रश्न उपस्थित होतोय। कृषी उत्पन्न बाजार समितीलाही स्पष्ट निर्देश नसल्यानं संभ्रमावस्था जी आहे ती निर्माण झाली आहे। माल विकल्यावर शेतकऱ्याला हमखास पैसे मिळवून देण्याची जबाबदारी पूर्वी दलालांवर होती। शेतकरीही निश्चितपणे पैसे मिळतील या आशेवर होता। माल उचलण्यासाठी हमालही तत्पर होता, पण शासन निर्णय अस्पष्ट असल्यानं संभ्रम निर्माण झालाय। पैसे मिळवून देताना कृषी उत्पन्न बाजार समिती ही हात वर करेल अशी शंका शेतकरी व्यक्त करतायत। अहमदनगरला सलग दुसऱ्या दिवशी 14 मार्केट यार्ड बंद होते। सलग दुसऱ्या दिवशी मार्केट ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। 7 बाजार समित्यात व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय। पारनेर, शेवगाव, नेवासा, अकोले, संगमनेर, राहुरी आणि राहता मार्केटमध्ये बंद पुकारण्यात आलाय। तर 7 बाजार समित्या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बंद आहेत। नगर, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव मार्केट सुट्ट्यांमुळे बंद आहे। मात्र राहता मार्केटला डाळिंबाची नव्या नियमानुसार व्यापाऱ्यांनी खरेदी केली।
जिल्ह्यातून अकोले आणि संगमनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर शेतमाल मुंबईला जातो, तर श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातून पुण्याला शेतमाल पाठवला जातो। तर बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। तालुका समित्यांवर नियंत्रण आणि शेतमालाच्या सुरळीत वाहतुकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही कक्ष स्थापना करण्यात आला आहे। गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर बातमी आहे बीड जिल्ह्यातली। गाव तसं चांगलं, पण पुढाऱ्यांच्या हेव्या दाव्यांमुळे विकासापासून वंचित राहिलं, अशी काहीशी अवस्था आहे परळी तालुक्यातल्या नाथरा या गावाची। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचं हे गाव। या गावाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ना सोयी सुविधा देण्यात आल्यात, ना राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी। एवढंच नाही तर जलयुक्त शिवार योजनेमध्ये सुद्धा हे गाव बसवलेलं नाहीये। पाहूया या संबंधीचा एक स्पेशल रिपोर्ट। परळीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं नाथरा हे स्वर्गीय केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं गाव। गोपीनाथ मुंडे यांच्यावर ग्रामस्थांचा खूप विश्वास होता, पण साहेब गेले आणि गाव पोरकं झालं, अशी अवस्था या गावाची झाली आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या मुंडे बंधू भगिनींच्या वादात हे गाव आजही विकासापासून कोसो मैल वंचितच आहे। एवढंच नाही तर या गावच्याच असलेल्या पंकजा मुंडे खुद्द जलसंधारण मंत्री होत्या, मात्र जलयुक्त शिवार योजनेमार्फत या गावात कुठलंच काम झालं नसल्याची खंत या गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे। माझ्यात पाणी सध्या आहे, पण बाहेरून पाणी आणलेलं आहे दुसऱ्याच्या विहिरीवरून। गावात पाणी नाही सध्या, म्हणजे ग्रामपंचायत विहिरीला यायला पाणी नाही। वड्या नाल्याचे ते कोणतंच काम केलेलं नाही सध्या। काय जलयुक्त शिवार काम व्हायला पाहिजे होते ते झालेलं नाही। तर परिस्थिती गंभीरच आहे। काय पाणी आणलं टेम्पोररी, पण ते टेम्पोररीच आहे, ते विहिरीचं कोहर पुरण ते सांगता येत नाही। कोणी गावातलं करीत नाही काही पाठपुरा। इथले नेते असल्यामुळे काही गावाचे त्याच्यात हेच करीत नसतात ना। उदासीन, पण काय अडचण आहे ते काही सांगता येत नाही। अडचणी नाथरा गावात पाणी मुबलक असल्याचा रिपोर्ट आहे आणि त्यामुळेच जलयुक्त शिवारमध्ये हे गाव घेतलं नाही, असं तहसीलदारांचं म्हणणं आहे। जमिनीवरती काही प्रक्रिया केलेले कृषी विभागाकडून IWMP इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम हा ज्या गावात राबवलेला आहे, त्याला सपोर्टिंग सिस्टीम म्हणून वेगवेगळ्या खात्यांच्या मार्फत वेगवेगळे स्ट्रक्चर करण्यासाठीची योजना अशी जलयुक्त शिवार योजना असल्यामुळं नाथरा या गावाला आत्तापर्यंत मागे टँकर लागलेला नाही किंवा त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्केअरसिटी जाणवत नव्हती। म्हणून साठी आपण त्याला जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सध्या तरी घेतलेलं नाही। एक मात्र नक्की, गावात मोठे नेते असले तर त्या गावाचा विकास होतो, असा समज नाथरा गावाकडे पाहिलं तर नक्कीच दूर होतो। शशी केवटकर, IBN लोकमत, बीड। आपण बघितलं की गावात दोन दिग्गज नेते असताना सुद्धा गावची अवस्था काय आहे। आता तरी हे मंत्री आणि धनंजय मुंडे याकडे लक्ष देतील आणि आपल्या गावाचा विकास करतील, अशी आशा बाळगूया। भारतीय सैन्य दलामध्ये नौदल आणि तसंच संरक्षण खात्यासाठी लागणारे शस्त्र आणि साहित्य निर्मितीचे कारखाने भारतातच उभारण्यावर आपण भर देणार असल्याचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलंय, ज्यामुळे भारतीय परकीय चलनाची बचत होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडियाची संकल्पना सत्यात उतरण्यास मदत होईल, असं प्रतिपादन सुभाष भामरे यांनी केलं। डॉक्टर भामरे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच धुळ्यामध्ये आले होते। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। सजवलेल्या बैलगाडीतूनच त्यांची मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला। शस्त्रास्त्र आणि आर्मीसाठी किंवा नेव्हीसाठी यांच्यासाठी जे जे काही लागेल त्याचे कारखाने भारतातच उभे करायचे आणि आज आपण सगळं इम्पोर्ट करतो, त्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी फॉरेन करन्सी आपली त्याच्यात चालली जाते। म्हणून मेक इन इंडिया, इंडिजिनस प्रोडक्शन्स हे आमचं प्राथमिकता आहे। गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त IBN लोकमत।
तुकोबारायांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण अकलूजमध्ये पार पडलं. पालखी सोहळ्यानं आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलाय. अकलूजच्या शाळेच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडला. सोहळ्यासाठीचा वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. तुकोबारायांची पालखी रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर मानाच्या दिंड्या रिंगणात दाखल झाल्या. त्यानंतर मानाचा अश्व रिंगणात आला. अश्वानं रिंगणाला फेरी मारल्यानंतर वारकऱ्यांनी एकच जयघोष केला. सदाशिवनगर मध्ये ज्ञानोबा माऊलींचं रिंगण होईल की नाही याबद्दल शंका होती. मात्र शेती महामंडळानं जवळपास 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आणि माऊलींचा दिमागदार रिंगण सोहळा नवीन जागेवर प्रथमच पार पडला. या काही घडामोडींसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. मात्र जाता जाता आठवण आमच्या एका विशेष कार्यक्रमाची. राहुल देशपांडे, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, श्रीनिवास जोशी, आरती अंकलीकर टिकेकर, मंजुषा पाटील यांच्या आवाजातील सुमधुर भक्तिगीतांची पर्वणी अनुभवा. आज रात्री 8 वाजता आमचा विशेष कार्यक्रम बेस्ट ऑफ भेटी लागे जीवामध्ये पहा फक्त IBN लोकमत.